मी हडपसरपासून कोरवाडीपर्यंत पूर्ण ट्रेनच्या बाहेर असा मोबाईल ठेवून पूर्ण व्हिडिओ काढला आहे. ते तुम्ही बघू शकता. यूट्यूबवर तुम्ही तसा एडिट करून टाकला आहे तो आता. नमस्कार मित्रांनो, लई दिवसातून आज गावाला चालू ते पण ट्रेननं चालू आहे आणि माहीत नाही आता 6:15 वाजता ट्रेन आहे. ट्रेन चाललो आहे मी. तर बघू आता कसं होतं आहे. आणि माझा मित्र आता सध्या मला रेल्वे स्टेशन सोडा चालला आहे आणि त्याला मी बोलून पण घेतले. बघू कसं होतं. आलाय तो माने साहेब. किती वाजता ट्रेन आहे सध्या? भारी वाटलं तर जाणार की कुठे अरे स्वस्तात जाते. नुसतं 1000 रुपये ट्रेनला देण्यापेक्षा आपल्याला कॅश नाही म्हणलं नाही. हां कॅशच नाही तिकडे कॅश लागते. ऑनलाईन चालत नाही. आपल्या हिंदुस्थान ऑनलाईन चालतं आहे. रेल्वे ऑनलाईन मागूच आहे का? आता रेल्वेला पैसे कुठून आणतो? कॅश कॅश लागतात ना तू. अजून पासपोर्ट पण आणलं ना माझं. हां ऑनलाईन वगैरेच पाहिजे. सगळं ऑनलाईन करते तिने. अशा रेल्वे स्टेशनवरती आलेलं आहे मी आणि अतुल माने. आणि आमचा हा ब्लॉग अतुल मानेकडून सुरुवात झालेला आहे. तर हे आमचं मागचं रेल्वे स्टेशन आहे, हडपसर रेल्वे स्टेशन. जाऊन तिकीट तेवढं काढतो आता. कुठली गाडी आहे आपली? हां हडपसर घरकुल सोलापूर पुणे. सोलापूर पुणे ना? सोलापूर पुणे डेम एक्सप्रेस. चांगलं झालं पहिल्या वर्ष आहे ना. बकाच हडपसर रेल्वे स्टेशन होतं. आता मस्तपैकी केलं आहे. हे चल माने तिकीट काढू. तिकीट काढा. ऑनलाईन तिकीट काढायचं लई गर्दी. ऑफलाईन मिळून जाईल पण ऑनलाईनसाठी बरा टाईम लागणार आहे. आणि आपल्या टाईम माने साहेबांनी तिकीट काढलं आहे. माने साहेब एक नंबर काही 105 रुपयामध्ये सांगोला. 5 रुपये सांगोला म्हटल्यानंतर ट्रॅव्हल्स हां 790 स्वस्त पडते. आणि ट्रॅव्हल्स म्हटलं 500 रुपयाला वाढा लागतो बरोबर. 500 रुपये वरचं 400 रुपये खायला गेले. ट्रेन तर मिळाली पण पुढच्या साईडला जे जनरल डबा आहेत तिथं भरपूर गर्दी आहे. त्यामुळे आता इकडं मागच्या साईडला चाललो आहे. आणि माणसं बघतो तोंडाला बघितलं कशी व्हिडिओ बनवायला लागल्यानंतर माणसं तोंडाकडे बघतो. ही पण गाडी हलणार आहे. चल 5 मिनटात हलणार. त्यामुळे मला पण लवकर जायला लागते. फास्टमध्ये जाऊन ट्रेनमध्ये जाऊन बसतो पहिल्यांदा. ट्रेनमध्ये बसलो आहे आणि बसायला तर जागा मिळाली. ट्रेन सध्या मोकळीच वाटतं. पूर्ण ट्रेनच मोकळी आहे. निघाली ट्रेन निघाली आहे अशा तऱ्हेने. पुढचं गाणं आहे.
हमको ये लगता ही नहीं तुम दूर कहीं से आई हो, जैसे मेरे सपनों में तुम्हारी पहले से परछाई हो। मुझको भी संग राह में तेरे चलना अच्छा लगता है, पहला सफर है जीवन में जो इतना सच्चा लगता है। रंग बदल के मुस्का रही है ख्वाहिश मन में, चोरी चोरी चुपके चुपके। देखो पवन भी लहरा रही है तुमको छू के, चोरी चोरी चुपके चुपके। कुछ ऐसे पल होते हैं जो यादों में बस जाते हैं, सीधे साधे लोग कहाँ इस दिल से वापस जाते हैं। दिल की भाषा ऐसी है जो सबको समझ में आती है, लाख पराया हो कोई अपना लेकिन ये बनाती है। शाम भी कहती ये जा रही है हमसे तुमसे, चोरी चोरी चुपके चुपके। देखो पवन भी लहरा रही है तुमको छू के, कोई खुशी है जो गा रही है तुमसे मिलके, चोरी चोरी चुपके चुपके। बाई 5 मिनिटात गाडी गावली, नाही गाडी गावत होती, पळून गाडी पकडली. 22:55 आहे आणि आता सांगू चाललो मी. 1 मिनिट उशीर झाला असता गाडी गावत नव्हती. चुकीच्या डब्यात बसले, आता काय करणार. 22:55 टायमिंगमध्ये चाललं सांगू ना. थांबा 1 मिनिट, गाडी थांबवा 1 मिनिट. ओके, गाडी थांबवा. 9:35 वाजलेत. ही गाडी खरं तर 9:25ची आहे. 10 मिनिट लेट झाली गाडी. फायनली सांगोला आलोय.
हा बहुतेक हा. सांगोलमध्ये मी शेवटी पोहोचले आणि आता जायचं बसने. तर बसचा प्रवास पण तुम्हाला दाखवतो थोडासा. सांगोला तालुका आहे आमचा घरचा. इथनं आता एस टी पकडून जाणार आहे मी. हे आहे सांगोलमधलं रेल्वे स्टेशन. मस्त बघतो छोटंसं आहे पण भारी आहे, क्लीन आहे एकदम, स्वच्छता वगैरे तर आहे इकडं. आणि इथून जाणार आता मी बस स्टँडवरती. तिथून बस पकडून घरी भेटू घरी. तर ही आहे वाटंबर नाही सांगोलचं एस टी स्टँड. चक्क 1 तासानंतर गाडी आली. ह्यांना मी चाललो आता घरी. भर दुपारचं चाललंय मी आता घरी. आमच्या मळ्यातलं सगळ्यात टॉपचं घर बघायला तर हे मग साईडनं दिसते, पण पुढनं एकदम खतरनाक दिसते. पुढच्या साईडनं बघा दिसते.